संतोष देशमुख केस जिंकली. सर्वात मोठा विजय झाला. सर्व आरोपींचा खेळ खल्लास झाला. अखेर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली अतिशय महत्त्वाची माहिती. संपूर्ण महाराष्ट्र ज्या क्षणाची वाट पाहत होता, अखेर तो क्षण आला आहे. आरोपींना मिळाली पापाची शिक्षा. अखेर मुख्य आरोपी वाल्मिक कराड अक्षरशः ढसाढसा रडू लागला. कोर्टाने कसा अचानक निर्णय घेतला ज्याचा विचारही आरोपींनी स्वप्नात केला नसेल. कारण की एक अशी गुप्त कॉल रेकॉर्डिंग हाती लागली, एक अशी कॉल रेकॉर्डिंग, हे कसा पुरावा की जो आजपर्यंत उघड झाला नव्हता. आणि या पुराव्यामुळे सगळा गेम पलटला. आरोपींना शेवटचं विचारलं होतं की तुम्हाला गुन्हे मान्य आहेत का, पण ते अगदी गुरमीमध्ये नाही म्हणाले. पण जेव्हा ही रेकॉर्डिंग वाजल्यानंतर जेव्हा निर्णय झाला, तर तो ऐकून आरोपी अक्षरशः लहान मुलांसारखा रडू लागला. कारण की या रेकॉर्डिंगमध्ये असं मोठं नाव समोर आलं की जे आधी दाबून टाकलं होतं. सर्व पुरावे आधीच न्यायालयात आले होते, पण या नव्या रेकॉर्डिंगमुळे सर्व आरोपींचा खेळ आता कायमचा संपला आहे. कोर्टाने जेव्हा हा निर्णय जाहीर केला, तेव्हा ही माहिती समोर येताच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. सर्व आरोपी न्यायालयाच्या आवारातच रडू लागले. बंद दाराआड नक्की काय घडले याची स्पष्ट माहिती कोणालाच नव्हती, पण स्वतः स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या बंधूंनी ही सविस्तर माहिती मीडियाला दिली आहे. सर्व पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले होते, पण अचानक समोर आलेल्या त्या एका रेकॉर्डिंगने आरोपींचे सर्व दावे खोडून काढले. कोणालाही असे वाटले नव्हते की निकाल इतक्या लवकर लागेल. सगळ्यांना वाटत होते की फक्त तारीख पे तारीख पडत राहील. पण विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी या केसमध्ये मोठा विजय मिळवून दिला आहे. अखेर आरोपींचा अंत आता निश्चित झाला आहे. त्यांचा शेवट कधी होणार, तारीख कधी जाहीर होणार आणि त्या दिवशी कोर्टात नेमकं काय घडलं, अशी कोणती गुप्त कॉल रेकॉर्डिंग बाहेर आली की ज्यामुळे आरोपी दयेची भीक मागू लागला. कोर्टाच्या बंद दाराआड आरोपीने नेमकं काय कबूल केलं आणि रेकॉर्डिंग समोर आल्यावर तो पहिल्यांदा काय बोलला. चला तर मग जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण इनसाइड रिपोर्ट. आज संपूर्ण महाराष्ट्र खुश झाला आहे, कारण संतोष देशमुख प्रकरणात न्यायालयाने ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या केसमध्ये कोर्टाने असा निर्णय दिला जो ऐकून आरोपींना घाम फुटला. कोर्टात एक अशी गुप्त रेकॉर्डिंग सादर करण्यात आली की ज्यामुळे आरोपीकडे कबुली देण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नाही. जेव्हा वाल्मिक कराडला कोर्टाने बोलण्याची पहिली संधी दिली, तेव्हा तो काय बोलला आणि न्यायाधीशांनी त्याला कशा प्रकारे फटकारले की संपूर्ण कोर्ट स्तब्ध झाले, हे पाहणे महत्त्वाचे आहे. आता या प्रक्रियेत पुढे काय होणार आणि काय शिक्षा दिली जाणार याबद्दल सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट भाष्य केले आहे. गेल्या वर्षभरापासून वाल्मिक कराड हा दोषमुक्तीसाठी सातत्याने अर्ज करत होता. तो जामिनासाठी प्रयत्न करत होता आणि हा खटला कसा लांबणीवर टाकता येईल याकडे त्याचा कल होता. संतोष देशमुख यांचे प्रकरण न्यायालयात रेंगाळत होते, पण आता या केसला वेग आला असून ती निर्णायक वळणावर पोहोचली आहे. उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात जो युक्तिवाद केला आणि जी गुप्त रेकॉर्डिंग सादर केली ती गेम चेंजर ठरली. यापूर्वी 23 व्हिडिओ दाखवण्यात आले होते, पण या नव्या रेकॉर्डिंगने आरोपींची उरली-सुरली आशाही संपवली आहे. 23 डिसेंबरला जी सुनावणी झाली ती अत्यंत वादळी ठरली. न्यायाधीशांनी वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि फरार आरोपी कृष्णा आंधळे यांच्या गुन्ह्यांची संपूर्ण माहिती वाचून दाखवली. संतोष देशमुख यांचे अपहरण आणि त्यानंतरचा जो दुर्दैवी घटनाक्रम होता तो थेट आरोपींच्या तोंडावर मांडला गेला. न्यायालयाच्या खोलीत त्या दिवशी कमालीची शांतता होती. पिंजऱ्यात उभे होते 7 आरोपी आणि त्यांच्या मागे पोलिसांचा मोठा फौजफाटा. सुनावणी सुरू झाली. न्यायाधीश महोदयांनी चष्मा नीट केला आणि थेट वाल्मिक कराडच्या डोळ्यात डोळे घालून विचारलं, वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि इतर साथीदारांनो, तुमच्यावर संतोष देशमुख या प्रकरणातील हे जे गंभीर आरोप चार्जशीटमध्ये लावले आहेत ते तुम्हाला मान्य आहेत का? त्या क्षणी वाल्मिक कराडच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू होतं. त्याने मान ताठ केली आणि अत्यंत उद्धट स्वरात उत्तर दिलं, नाही साहेब, हे सर्व आरोप खोटे आहेत. आम्हाला यात मुद्दाम फसवण्यात आलंय. मी त्या दिवशी तिथे नव्हतोच. हे सर्व राजकीय द्वेषातून केलं जातंय. कराडचं हे उत्तर ऐकून कोर्टात बसलेल्या संतोष देशमुखांच्या नातेवाईकांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. आरोपींना वाटलं होतं की आजही ते कायद्याला चकवा देतील, पण त्यांना काय माहीत होतं की समोर साक्षात मृत्यू उभा आहे. कराडचं बोलणं संपलं नव्हतं. तो पुन्हा काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करू लागला. तो म्हणाला, साहेब, मला बोलायची संधी द्या, मला खूप काही सांगायचं आहे. पण न्यायाधीशांनी त्याला तिथेच थांबवलं. न्यायाधीशांचा आवाज इतका कडक होता की संपूर्ण कोर्टाची खोली हादरली. न्यायाधीश म्हणाले, कराड, तुला जेवढं विचारलंय तेवढंच उत्तर दे, हो किंवा नाही. तुला जास्त शहाणपणा करण्याची किंवा भाषणं ठोपण्याची ही जागा नाही. शांत उभा राहा.
बीडमध्ये लोकांना थरथरायला लावणारा हा गुंड आज कोर्टाच्या एका वाक्याने भीतीने गप्प बसला. त्याचा तो तथाकथित राजकीय वारसा आणि माज त्या एका क्षणात धुळीस मिळाला. आता वेळ आली होती या केसचा सर्वात मोठा धमाका होण्याची. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कोर्टासमोर एक पेनड्राईव्ह सादर केला. ही तीच गुप्त कॉल रेकॉर्डिंग होती जी आजवर कधीही उघड झाली नव्हती. निकम साहेब म्हणाले, युअर ऑनर, हे आरोपी स्वतःला निर्दोष सांगत आहेत, पण हा पुरावा ऐकल्यानंतर त्यांना शब्द सुचणार नाहीत. कोर्टात ती ऑडिओ क्लिप प्ले झाली. त्यात वाल्मिक कराडचा स्पष्ट आणि करडा आवाज होता. तो सुदर्शन घुलेशी फोनवर बोलत होता. त्याचे शब्द होते, जर तो संतोष देशमुख आपल्या हवत कंपनीच्या खंडणीच्या कामात अडथळा आणत असेल तर त्याला जास्त वेळ देऊ नका, कायमचा आडवा करा त्याला, विषय आजच संपला पाहिजे. हे शब्द ऐकले आणि कोर्टात जणू वीज कोसळली. या एका रेकॉर्डिंगने हे सिद्ध केलं की हे प्रकरण वर पाहता जितकं साधं वाटतंय तितकं साधं नाहीये. याचे ऑर्डर तिकडूनच दिली गेली होती. मित्रांनो, 19 डिसेंबरच्या सुनावणीत जे 23 व्हिडिओ पुरावे दाखवण्यात आले ते पाहून दगडालाही पाझर फुटेल. या आरोपींनी कशा पद्धतीने तो प्रकार घडवून आणला, अतिशय दुर्दैवी प्रकरण कसं त्यांनी केलं, हे व्हिडिओ या आरोपींनी स्वतःच काढले होते, जेणेकरून ते समाजात आपली दहशत बसवू शकतील. पण त्यांना काय माहीत होतं की हेच व्हिडिओ त्यांना सगळ्यात कठोर शिक्षा देतील. जेव्हा हे व्हिडिओ कोर्टात सुरू होते तेव्हा संतोष देशमुख यांचे बंधू आणि कुटुंबीय रडत होते. ते दृश्य इतकं भयानक होतं की न्यायाधीशांनाही काही काळ सुनावणी थांबवावी लागली. उज्ज्वल निकम यांनी युक्तिवाद केला की साहेब, प्रकरण इतकं साधं नाहीये, माणुसकीला काळीमा फासणारं हे प्रकरण आहे, त्यामुळे यांना कठोरातील कठोर सजा द्या. आता या सर्व आरोपींवर मकोका अंतर्गत आरोप निश्चित झाले आहेत. याचा अर्थ असा की आता त्यांना जामीन मिळणं केवळ स्वप्न ठरेल. चार्जशीटमधील पुरावे इतके भक्कम आहेत की आरोपींचे लोकेशन, त्यांचे कॉल डिटेल्स आणि त्यांचे गुन्हेगारी संबंध हे सर्व आता पुराव्यानिशी सिद्ध झालंय. वाल्मिक कराड हाच या संपूर्ण टोळीचा सूत्रधार असल्याचं कोर्टाने मान्य केलंय. कराड वारंवार सांगत होता की तो घटनास्थळी नव्हता, पण कायद्यानुसार गुन्ह्याचा कट रचणारा देखील तितकाच दोषी असतो. उज्ज्वल निकम साहेब आता हे प्रकरण रेअरेस्ट ऑफ द रेअर श्रेणीत नेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जर कोर्टाने हे मान्य केलं तर या सर्व 7ही आरोपींना सर्वात कठोर शिक्षा होण्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही. कारण ज्या पद्धतीने संतोष देशमुखांचा अंत करण्यात आला तो गुन्हा कोणत्याही माफीच्या पलीकडे आहे. या संपूर्ण खटल्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुराव्यांची साखळी. पोलिसांनी गोळा केलेले तांत्रिक पुरावे आणि उज्ज्वल निकम यांनी मांडलेला तर्कसंगत युक्तिवाद यामुळे आरोपींची सुटका आता अशक्य आहे. बीडच्या जनतेचा संताप आणि देशमुख कुटुंबाचा संयम आज फळाला येतोय. आरोपींच्या डोळ्यात आता मृत्यूची भीती स्पष्ट दिसतेय. पण या लढाईत आपली साथ महत्त्वाची आहे. अशा गुन्हेगारांना जर आज कडक शिक्षा झाली नाही तर उद्या पुन्हा एखादा संतोष देशमुख बळी पडेल. समाजात कायद्याचा धाक निर्माण होण्यासाठी हे प्रकरण तडीस नेणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, संतोष देशमुख प्रकरणाचा निकाल आता अंतिम टप्प्यात आहे. आपल्याला केवळ वाट पाहायची आहे ती त्या ऐतिहासिक दिवसाची जेव्हा या नराधमांना त्यांच्या पापांची शिक्षा मिळेल. तुम्हाला काय वाटतं? वाल्मिक कराड आणि त्याच्या या क्रूर टोळीला काय शिक्षा द्यावी? तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ इतका शेअर करा की सरकार आणि न्यायालयापर्यंत लोकांचा हा संताप पोहोचला पाहिजे. सत्याच्या या लढाईत प्रत्येक मराठी माणसाने एकत्र येणं गरजेचं आहे. तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून या केसचा पुढचा कोणताही अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही. न्यायाच्या या लढाईत आमच्यासोबत राहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या विशेष रिपोर्टमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.